नमस्कार. आज मोदी जे काही छोट्या छोट्या गोष्टी करत असतात त्याचा गाजावाजा खूप काही ठिकाणी होत असतो, पण जी काही अणु चाचणी झाली 1974 साली त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणणार आहोत. 1974 साली भारताने पहिल्या अणु चाचणी केल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष याच दिशेला वळलं होतं. एका विकसनशील देशाने अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये घेतलेली ही झेप केवळ वैज्ञानिक प्रगती नव्हती, तर जागतिक राजकारणातील एक नवा टप्पा होता. परंतु या ऐतिहासिक क्षणानंतर काही महिन्यातच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राबरोबर अणुतंत्रज्ञानावर शेअर करण्याची जी काही अणुतंत्रज्ञान होतं ती तयारी दर्शवली. तेव्हा मात्र अनेकांनी धक्का बसला. हा निर्णय शांतीच्या दिशेने टाकलेल्या पाऊल होते की राजकीय धोरणातील भोळेपणा? या प्रश्नाची उत्तरे अजूनही अनेकांच्या मनामधील चर्चेचा विषय. विकिलीक्ससारख्या एका खुलाशाने पुन्हा एकदा हा विस्मृत गेलेला अध्याय प्रकाशझोतात आलेला आपल्याला दिसत आहे. आता हा परत आणला का आणला गेला हे सगळ्या गोष्टींवर परत एकदा गूढ नक्की आहेच. आता याची काही नॉन प्रॉफिट संस्था असलेली विकिलीक्स ही संस्था गुप्त दस्तऐवज, लीक झालेल्या कागदपत्रांचा संग्रह यांचे विश्लेषण आणि त्यांचे सार्वजनिक व्यासपीठावर प्रकाशन करते. या संस्थेची स्थापना 2006 मध्ये जुलियन असांज म्हणजे ज्यावेळेस आपण 10वी-12वी मध्ये होतो त्यावेळेस ही झाली होती, आणि हे एक ऑस्ट्रेलियन संगणक म्हणजे तंत्रज्ञान होता. पण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच देत असणार आहोत. 1974 साली भारताने स्माइलिंग बुद्धा या कोडने आपली पहिली अणुचाचणी यशस्वीरित्या पार पडली. या महिन्यानंतर काही महिन्यानंतर लगेच भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानबरोबर अणुतंत्रज्ञान शेअर करण्याची तयारी दर्शवली होती. अशी माहिती 2013 साली विकिलीक्सने प्रसिद्ध केलेल्या अमेरिकन दूतावासाच्या गुप्त केबल्सनुसार ही माहिती आता प्रकाशझोतात आलेली आपल्याला दिसत आहे. मग ही जी काही माहिती ही विकिलीक्सने नेमकी काय माहिती दिली तेही आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. की विकिलीक्सच्या म्हणण्यानुसार विकिलीक्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार इंदिरा गांधींनी 22 जुलै 1974 रोजी भारतीय संसदेत दिलेल्या निर्देशनात सांगितले होते की या अणुचाचणीचे शांततामुक्त आणि आर्थिक उद्दिष्ट काय असणारे हे जुल्फिकार भुट्टो यांनी या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं. इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानलाही हे तंत्रज्ञान शेअर करण्याची भारताची तयारी आहे असंही भुट्टो यांनी यावेळेस सांगितलं होतं. आता या खुलाशानुसार भारताने अणुचाचणी केली असली तरी तिचा उद्देश केवळ शांततेचा आणि आर्थिक विकासाचा होता, असा गांधींचा स्पष्ट दावा देखील त्यावेळेस होता. आता हे जे काही आहे इंदिरा गांधींचा त्यांनी हे सांगितलं होतं की भारताची ही तंत्रज्ञान इतर राष्ट्रांनी देशाची तयारी आहे, त्यामुळे पाकिस्तान याला अपवाद नाही. गांधींनी भुट्टोंना दिलेल्या पत्रात हे देखील नमूद केलं आहे की चाचणी दरम्यान वारा पाकिस्तानच्या दिशेने न होता, त्यामुळे किरणोत्सर्गाचा धोका त्यांना कधीच बसला नाही. धोरणात्मक चूक हा प्रस्ताव ज्या वेळेस आला होता त्यावेळेस भारत आणि पाकिस्तानच्या यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. 1971च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामनंतर भारताने सुमारे 93,000 पाकिस्तानी सैनिकांना बंदी केले होते. तर ही घटना भारत पाकिस्तान संबंधाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरली होती.